शिवाजीनगरचे कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी समाजसेविका शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा भक्त कल्याण गणपती ट्रस्ट ओपनच्या प्रमुख सल्लागार सुधाकर चव्हाण फाउंडेशनच्या अध्यक्षा सुलेखा सुधाकर चव्हाण यांचा वाढदिवस काल सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। काल सकाळी शिवाजी विद्यालयात रक्तदान शिबिराचे या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं। दुपारच्या दरम्यान स्वामी विवेकानंद बालकाश्रम येथे लहान मुलांसोबत केक कापून त्यांना शालेय गणवेश फळांचं वाटप करण्यात आलं, तर संध्याकाळी नागरिकांना मोठ्या प्रमाणात छत्र्यांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुलेखा चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, सचिन मोरे, माजी महापौर आणि महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेविका पुरुषा सरनाईक, माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण, राधिका फाटक, जयश्री डेव्हिड, अरुण पाटील, संदीप पाचंगे, वनिता पाटील, हंसराज खेवरा तसंच मराठी सिने अभिनेते भाऊ कदम, अंशुमन विचारे, अरुण कदम, सुप्रिया पाठारे आणि इतर मान्यवर पदाधिकारी आणि सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच ठाण्यात जाहीर प्रवेश केलाय। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार नरेश मस्के, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक आदीही उपस्थित होते। जिजाऊ संघटना ठाणे पालघर जिल्ह्यासह कोकणात आरोग्य शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून पोहोचली आहे। संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे हे कोकणात एक वेगळा चेहरा म्हणून परिचित आहेत। सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी निलेश सांबरे यांचं राजकीय वर्तुळात चांगलं वजन आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात त्यांची उठबस आहे। त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेल्या नाहीत। त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता। त्यात पक्षांतर्गत विरोधासह जिजाऊ संघटनेचाही मोठा वाटा असल्याची चर्चा होती। सांबरे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नुकताच एकनाथ शिंदे रत्नागिरीत पोहोचले होते। असं असताना जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती। नुकताच ठाण्यातील बागळे स्ट्रीट परिसरातील कियारा बँकेट हॉल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांबरे यांनी पक्षप्रवेश केलाय। यावेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी एकनाथ शिंदे यांनी निलेश सांबरे यांचं पक्षात स्वागत करत त्यांना शिवसेना उपनेते आणि ओबीसी समन्वयक हे पद बहाल केले। आणि त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र ओबीसी समाज समन्वयक म्हणून देखील आपण त्याच्याबरोबर सगळा समाज आहे, फक्त ओबीसी नाही, मराठा बिराठा सगळे घ्या, सगळे समाज, जाती जमाती त्यांच्या सोबत आहे। निवडणुकीमध्ये थोडं गणित चुकलं आपलं, पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते। आता निलेश सांबरे यांच्या हातात धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणात किती ताकद आहे या महाराष्ट्राने पाहिली आहे। प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं धनुष्यबाण, आणि म्हणून आज मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण महायुतीचा भगवा, महायुतीची सत्ता विधानसभेवर आणली आहे। आता महायुतीचा भगवा मगाशी तुम्ही म्हणाला, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायती सगळीकडे फडकवायचं आहे आणि त्यामध्ये
तुमचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. माझ्या आई बाबांसमोर बहिणींसमोर विश्वास देतो की मी कुठलंही चुकीचं काम करणार नाही. कधीही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये हातभार घेणार नाही. कुठल्याही माणसाकडून फुकटचा एकही रुपया कमावण्याची मला गरज नाही. परमेश्वराने इतकं मोठं केलेले मला. एक शेतकऱ्याचा मुलगा, एक एसटी कंडक्टरचा मुलगा, आजही माझे आई वडील शेती करतात. आम्हाला 4 ते 5 हजार रुपये व्यतिरिक्त बाहेरची कुठलीही वस्तू आणायला लागत नाही. आमच्याकडे मच्छी पिकते, आमच्याकडे कोंबडे पिकतात, आमच्याकडे कडधान्य पिकतात, आमच्याकडे तांदूळ पिकतो. त्याच्याने दररोज साहेब 1,500 लोकांना जेवणाची व्यवस्था घडवली जाते. आणि आपल्यासारखी माणसं किंवा मंचावर सर्व सन्मान्य माझ्या बरोबर दिले. मी आपल्याला इतकंच सांगतो की ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लागली तरी काळजी करू नका. सर्वच्या सर्व वार्डामध्ये 21 ठिकाणी आपले फिल्म कोचिंग क्लासेस चालू आहेत, महिलांचे उपक्रम चालू आहेत. कमीत कमी खालीचा वार्डा 400-500 मतं तरी प्रत्येक वार्डात आपल्याला देईल. हीच परिस्थिती कल्याण महापालिकेमध्ये उल्हासनगरातील आपल्याला शब्द देतो. आणि ग्रामीण भागात मी सामान साहेबांना सांगितलं परवा, रत्नागिरीलाही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ऑलरेडी पोहोचलेले. आणि ठाणे पालघर जिल्ह्याची गोष्ट सोडून द्या का प्रत्येक गावामधले विद्यार्थी प्रशासनाची जाऊन जग अत्यंत वेगवान झालं असून आता एका क्लिकवर माहिती मिळवता येत आहे. तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झालं असताना याचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकताच सोशल मीडिया संदर्भात लक्ष वेधलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आपल्या करिअरकडे लक्ष द्या आणि सोशल मीडियापासून थोडेसे दूर राहा, असं मोलाचं मार्गदर्शन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 सिद्धेश्वर तलाव परिसरातील 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तरुण मुलींना कॉलेजमध्ये स्वरक्षणासाठी स्वबळावर तयार व्हा असा मौल्यवान सल्लाही त्यांनी दिला. सिद्धेश्वर तलाव परिसरात राहणाऱ्या आणि परिस्थितीशी झुंज देऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जातं. अशा विद्यार्थ्यांच्या मागे शिवसेना नेहमीच उभी असल्याचा विश्वासही यावेळी नंदिनी विचारे यांनी पालकांना दिला. या कार्यक्रमासाठी मेघा विचारे, ऋतुजा शिंत्रे, अश्विनी कानोलकर, वनिता कोळी, सुनंदा देशपांडे, गौरी ताम्हणकर, सुवर्णा साळुंके आणि इतर पदाधिकारी आणि पालक, विद्यार्थीही मोठ्या संख्येने उत्तीर्ण होते. दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान. आपल्या एक बाटली रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, मग तो सामान्य नागरिक असो किंवा देशाच्या सीमारेषेवर तैनात असलेला सैनिक. रक्तदान हे फक्त गरजूंसाठी नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी असल्याचं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. 14 जून हा दिवस दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं रक्तदानाचं सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व पटवून देणं तसंच नियमित आणि स्वैच्छिक रक्तदात्यांना प्रेरित करणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाच्या पुढाकारानं एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर कैलास पवार यांनी रक्त हा कोणत्याही प्रयोगशाळेत तयार होणारा पदार्थ नाही. अपघातग्रस्त मातृत्व काळातील महिलांना, कॅन्सर किंवा थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासते. अशा वेळी वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नियमित आणि जबाबदारीनं रक्तदान करणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर गिरीश चौधरी, डॉक्टर श्रीजिंत शिंदे, डॉक्टर विलास साळवे आदीही उपस्थित होते. ठाणे सिव्हिल रुग्णालयात विविध रक्तदान शिबिरं आणि जागरूक नागरिकांनी रुग्णालयात येऊन स्वेच्छेनं रक्तदान केलं. वर्षभरात रुग्णालयात साधारणतः 2500 रक्ताच्या बाटल्या जमा होतात. 3 महिन्यातून एकदा रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचू शकतो, असंही कैलास पवार यांनी सांगितलं. आज जागतिक रक्तदान दिन आहे. या दिवसाचं महत्त्व आहे तो याच्यासाठी की लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांना ब्लड डोनेशनचं महत्त्व कळावं, रक्तदानाचं महत्त्व कळावं
आणि त्याच्याबद्दल माहिती करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीतच आहे की आपण एकदा जर रक्तदान केलं त्याच्यातनं जवळपास 35-36 लोकांचे वेगळ्या पद्धतीने जीव वाचवू शकतो. काही त्यातले घटक सेपरेशन करून वगैरे ज्या पद्धतीने असतात. आपल्याकडे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असतील, आपल्याकडे गरोदर स्त्रियांचं जे सिझेरियन सेक्शन्स होतात, मोठे मोठे ऑपरेशन होतात, कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन होतात, ह्या गोष्टी सातत्याने कंटिन्युअसली लागत राहतात. त्यासाठी सगळ्यांनी ब्लड डोनेशन करणं. आपल्याकडे ब्लड डोनेशनच्या विविध ठिकाणी ब्लड बँक्स आहेत, तिथे जाऊन व्हॉलंटरी ब्लड डोनेशन करणं महत्त्वाचं आहे. की आम्ही या लोकांची लिस्ट करतो, यांना रेग्युलरली कॉल करतो. याच्या लोकांना बेसिकली जनजागृती महत्त्वाचं मी सांगेल की दुनियात सगळ्या गोष्टी बनवता येतात, सगळ्या औषधं बनवता येतात. अजून ती टेक्नॉलॉजी नाही आणली की ज्याच्यामध्ये आपण रक्त बनवू शकतो. तर रक्त हा डोनेशन केल्यानंतरच मिळतो. त्याच्यामुळे आपल्याला हे डोनेशन करणं, रक्त वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात किंवा काय खूप प्रमाणात रक्त लागत राहतं. आपल्या रक्ताचं खप प्रचंड प्रमाणात आहे, महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल किंवा जगात असेल, आणि ते कंटिन्युअसली लागत निरंतर प्रक्रिया आहे. त्यासाठी निरंतरपणे डोनर्स असणे, डोनेट करणं हे आपलं एक बांधिलकी आहे, सामाजिक बांधिलकी, इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं कर्तव्य आहे. एक माणूस 18 ते 60 वर्षापर्यंत असेल किंवा आपण 50 वर्ष जरी कन्सिडर केलं तर वर्षातनं 4 वेळेस ब्लड डोनेट करू शकतो. 24 तासात त्याला जे 350 ml आपण ब्लड जे घेतो 24 तासात ते भरून निघतं आणि तो 3 महिन्यात अजून पुन्हा ब्लड डोनेट करू शकतो. हिमोग्लोबिन किती आहे त्याचा एक क्रायटेरिया, तो 12च्या वरती पाहिजे, तो एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. परंतु कोणीही ज्याचं वजन व्यवस्थित आहे आणि वय आहे ते डोनेट करू शकतात. मॅक्झिमम लोकांनी व्हॉलंटरी डोनेशन करायला पाहिजे, ही सगळ्यांना मी विनंती करतो. आणि आपल्याला ब्लडचा साठा हा व्यवस्थित प्रमाणात हवा असतो, वेगवेगळ्या ठिकाणी तो उपयोगाला होईल. आणि हे जर सगळ्यांनी जर कधी जाणून जर केलं आणि याच्याबद्दल जर आपण जागरूक झालो तर मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद देईन. कृपया व्हॉलंटरी जेवढं जास्तीत जास्त लोकांना ब्लड डोनेशन करता येईल त्या लोकांनी ब्लड डोनेशन करावं. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील महाराष्ट्र नगर येथील माडाचे रहिवासी 15 वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. विकासक अजूनही या रहिवाशांना तारखाच देत असल्यानं रहिवासी मात्र हवालदिल झाले. 24 जानेवारी रोजी पुन्हा कमिटीची बैठक झाली. त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोमात सुरू होईल असं विकासकानं सांगितलं. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी सर्व रहिवाशांसमोर त्यांनी मार्च संपेपर्यंत कामाला जोरात सुरुवात होईल असं सांगितलं. नवीन ईमेलनुसार रहिवाशांना ऑगस्ट संपेपर्यंत वाट बघायला सांगितलंय. 15 वर्ष झाली तरी विकासक रहिवाशांना तारखाच देतोय. त्यामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागलाय. विकासाचा निषेध करण्यासाठी शनिवारी 14 जून रोजी सर्व रहिवासी शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह स्थानिक माजी नगरसेविका स्नेहा आमरे, रमेश आमरे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्तेही सहभागी झाले होते. तर यावेळी आपण या विषयात विशेष लक्ष घालून या विषयावर आवाज उठवून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. लोकांना अजून घर देखील मिळालं नाही आणि भाडे देखील, काय सांगाल कशा पद्धतीने यावर न्याय मिळेल? ठाणे शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवासी जे आहेत ते केवळ भरडले जात नाहीयेत तर ते देशोधडीला लागत आहेत. 14 वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जातंय. कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवाशी आहेत याच्यामधले 14 वर्षामध्ये 50 जणांचं दुर्दैवी निधन पण झालं. आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही. हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होत आहेत त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे. आतापर्यंत आम्ही 6 विकासकांच्या विरोधामध्ये EOW कडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परांजपे स्कीम आहे काशीनाथ घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आणि या स्कीम मध्ये यांना घरं मुदतीत द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं. 14 वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही निरनिराळ्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत.
की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही, तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही. यांना लाज वाटायला पाहिजे. 30 महिन्याचे यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सोमवारी आम्ही हे मॅटर जे आहे ते EOW कडे पण नेणार. त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करणार. साहेब